शाखेच्या पथकाने मनोर नांदगाव रस्त्यावरील गणपती मंदिर परिसरात कारमधून होत असलेल्या अवैध गुटखा वाहतुकीवर कारवाई केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 2,22,640 रुपयांचा गुटखा आणि कार मिळून 7,22,640 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। शुक्रवारी सकाळी केलेल्या कारवाईत कार चालकासह दोघांना अटक करण्यात आली असून आरोपी विरोधात मनोर पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मुंबई अहमदाबाद महामार्ग आणि मनोर परिसरात गस्त घालत असताना मुंबई अहमदाबाद महामार्गाला जोडणाऱ्या नांदगाव मनोर रस्त्यावरील गणपती मंदिर परिसरात एक संशयित कार थांबून तपासणी केली असता कारमध्ये गुटख्याचा साठा आढळून आला। 40 वर्षीय कार चालक उमरजान खान राहणार मानखुर्द मंडळा इंदिरानगर मुंबई आणि रोहन राहणार वापी राज्य गुजरात याला ताब्यात घेऊन पोलिसांनी खाक्यात दाखवताच त्याने कारमधील गुटखा मुंबईतील पीएमजी कॉलनी येथील सनी शेठला पोहोचवला जाणार असल्याची माहिती दिली। कारमधील 2,22,640 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला असून कार चालकासह दोघांना अटक करण्यात आली आहे। कारवाई दरम्यान गुटखा आणि कार मिळून 7,22,640 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार नरेश घाटाळ यांनी मनोर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी विरोधात भारतीय न्याय संहितेचे कलम अन्य सुरक्षा आयुक्त यांची अधिसूचना दिनांक 12/7/2024 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे।